हनुमान जयंतीच्या पावन निमित्तानं श्री बागेश्वर धाम सेवा समिती नांदेड यांच्या वतीनं हनुमान मंदिर, पीर बुऱ्हान नगर, विमानतळाच्या बाजूला महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं। यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री हनुमानाचं दर्शन घेतलं आणि सामूहिकरित्या हनुमान चालीसा पठण करून भक्तिमय वातावरण निर्माण केलं। श्रद्धा आणि भक्तिभावानं ओतप्रोत भरलेल्या या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं सहभाग घेतला। हे मंदिर प्राचीन काळापासून परिसरातील श्रद्धास्थान मानलं जाते। श्री बागेश्वर धाम समितीच्या वतीनं गेल्या 2 पिढ्यांपासून इथं नियमित पूजा अर्चा केली जाते। दरवर्षी हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी। आज हनुमान जयंती के अवसर पर सबसे पहले ये कहूँगा कि सभी नांदेड़ वासियों को हनुमान जयंती की हार्दिक शुभकामनाएं। पिछले 2 वर्षों से यहाँ पे बागेश्वर धाम समिति के आयोजन पे हमेशा हर हनुमान जयंती के अवसर पर यहाँ पे हनुमान चालीसा का पठन और यहाँ पे भंडारे का आयोजन किया जाता है और धीरे धीरे भाविक सभी हर साल बढ़ते जा रहे हैं, जुड़ते जा रहे हैं और आने वाले समय पे इसी जगह पे इसी हनुमान मंदिर के ऊपर आने वाले समय में और भाविक बढ़ेंगे और अच्छे से आगे भी इस अवसर पर बड़े कार्यक्रम लिए जाएंगे। पिछले सैकड़ों सालों से ये मंदिर जो है वो किसी के नजर में नहीं था, लेकिन जब से बागेश्वर धाम के सदस्य ने इसके ऊपर ये किया था, ये मंदिर ने थोड़ा सा क्या बोलेंगे? अब कई वर्ष पुराना मंदिर है, अभी धीरे धीरे भाविक जुड़ रहे हैं। आने वाले समय में और ही श्रद्धालु जुड़ेंगे और धीरे धीरे मंदिर का और निर्माण करने की कोशिश करेंगे। अच्छा यहाँ पे कार्यक्रम करने की आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व हिंदू धर्मातील माझ्या बांधवांना सदरील भंडारा हा श्री बागेश्वर धाम समिती मार्फत दरवर्षी इथे आयोजित केलेला आहे आणि इथे हिंदू धर्माचा जो मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धा आणि प्रतिसाद पाहता भविष्यामध्ये इथलं हनुमान मंदिर हे नांदेडमध्ये अतिशय म्हणजे नावारूपाला येईल। यामध्ये आमचे जवळचे मित्र संदीप कराड यांचा मोलाचं सहकार्य आहे। एवढंच या प्रसंगी सांगतो आणि हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आमच्या जुन्या तरोडा गावातली आणि नांदेड मधली शिव गेल्या शेकडो वर्षापासून शिव आणि शिवेवर बसलेला हनुमान आहे। या हनुमानाकडे खरं म्हणजे विमानतळ असेल, इरिगेशन असेल, जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये अक्वायर झाले आणि ती शिव जे आहे शिव दुर्लक्षित झालेलं आहे। परंतु गावकऱ्यांनी गेल्या शेकडो वर्षापासून या शिवेची पूजा अर्चा जपलेली आहे। बागेश्वर धाम मंडळाची सगळी युवक मंडळी यांनी इथं नित्यनेमाने येतात, पूजा अर्चा करतात, इथलं पावित्र्य ठेवतात। निश्चित हा जो तिन्ही शिवेवरचा हनुमान आहे या हनुमानाचं जीर्णोद्धार झाला पाहिजे, त्यासाठी निश्चित मदत करण्याचा मी त्यांना शब्द दिलेला आहे आणि आपण समितीने पुढाकार घ्यावा। निश्चित आपण एक हनुमानाचं देखणं मंदिर उभं करूया। हनुमान जयंती निमित्त सर्व नागरिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। मंदिराचं दर्शन केलं जातं, अनेक वर्षापासून फायदा झाला, आपण काय आपल्याला माहित आहे की शेकडो वर्षापासून शिव असलेलं मंदिर आहे आणि इथं बाजूलाच मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम वस्ती आहेत, मटणाची दुकानं आहेत, थोडं भ्रष्ट वारंवार केलं जातं। बागेश्वर धामच्या सगळ्या आमच्या युवकांना मी मनापासून शुभेच्छा देतो की आपण या शिवेवरच्या हनुमानाचं जतन केलेलं आहे। मनापासून बागेश्वर धाम कार्यकर्त्यांना शुभेच्छा। जयंती निमित्त आज एकच म्हणतोय की संकट कटे मिटे सब पीडा, जो तुम्ही हनुमत बलबीरा। जे हनुमानजीची भक्ती करतो त्याचे संकट हनुमानजी हरत असतात। म्हणून हनुमान जयंतीच्या श्री बागेश्वर धाम सेवा समितीतर्फे सर्व सनातनी बांधवांना खूप खूप शुभेच्छा। एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो की बागेश्वर धाम सेवा समिती फक्त हनुमान जयंती पुरतेच हनुमान भक्ती करत नसून बागेश्वर धाम सेवा समितीतर्फे नांदेड शहराच्या प्रत्येक हनुमान मंदिरामध्ये प्रत्येक शनिवारी दर शनिवारी अन्नपूर्णा भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येत असतो। बागेश्वर धाम सेवा समितीचा कार्यालय पंचमुखी हनुमान मंदिर येथे प्रत्येक शनिवारी आणि मंगळवारी हनुमान चालीसा पाठचा कार्यक्रम घेण्यात येत असतो।
हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी पूज्य गुरुदेव भगवानांनी सांगितल्याप्रमाणे जात पात की करो विदाई हम सब हिंदू भाई भाई हिंदू एकत्रीकरणासाठी महिन्याला एकदा महाआरतीचं आयोजन करण्यात येत असते. तसेच पर्यावरणासाठी आणि या पृथ्वीचं आपण देणं लागतं या आपल्या उद्देशाने याची जाणीव घेत बागेश्वर धाम सेवा समितीतर्फे नांदेड शहर आणि नांदेड शहराच्या परिसरात 10,000 पेक्षा जास्त वृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे. सध्या शहरामध्ये उपलब्ध जागा नसून अजून आम्हाला खूप झाडं लावायची आहे. मी जनतेला हे आवाहन करतो की आपल्याला आपल्या कॉलनीमध्ये आपल्या वस्तीमध्ये जर कुठं वृक्षारोपण करायचं असेल तर आम्हाला कळवावं. आम्ही सर्व गोष्टी स्वतः आणून वृक्षारोपण करू. फक्त आपण सांभाळण्याची जबाबदारी घेतली तर या पृथ्वीचं आणि या भारतमातेचं संरक्षण होईल. शेगाव तालुक्यातील पळसखेड इथं हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला. गावातील नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत उत्सव रंगतदार बनवला. कार्यक्रमात भजन, कीर्तन तसंच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामुळे धार्मिक वातावरण अधिकच ताजेतवानं झालं. यंदा या कार्यक्रमासाठी मानसाराम पाटील यांनी विशेष योगदान दिलं. त्यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी मदत केली. गावकऱ्यांच्या सहकार्यातून हा उत्सव भक्ती आणि आनंदाचा संगम ठरला. पळसखेडकरांनी एकात्मतेनं आणि उत्साहानं हा दिवस साजरा केला. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय मांटे यांनी. आपल्या न्यूज मराठी 24/7 चॅनलला शेगाव प्रतिनिधी अक्षय मांटे पाटील सोबत आपण बघू शकता. आज आपण या गावात आहोत जवळा पळसखेड, बरोबर. तर जवळा पळसखेड गावाचे नागरिक आहे. तर तुम्ही बघू शकता इथं हनुमान जयंतीचा कार्यक्रम करण्यात आला. तर इथं तुझे मंदिर ते बघू शकता. इथे कशा प्रकारे मंदिर आहे ते बघू शकता. कशा प्रकारे मंदिर तुम्ही बघू शकता किंवा एक केवढा मोठं मंदिर आहे ते बघू शकता. की बजरंगबलीचं खूप सुंदर मंदिर या ठिकाणी आहे ते बघू शकता. बजरंगबलीचं इथं खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. तर पुढे मला आता इथे आत्मन बोट टाकले बघा. इथं विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे. तर इथले नमस्कार इथले सुरक्षा रक्षक आहेत. तर नमस्कार, आपलं नाव? विशाल सिंग राजपूत. बरोबर. आपलं साहेब? सचिन चव्हाण. आता हे सुरक्षा रक्षक इथले आहेत, सुरक्षा वाजवत आहेत. इथला जो हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे आता लोकांनी पार केलेला आहे. आपण थोडे लेट झालो म्हणून आपण लेट आलोय, पण हा प्रोग्राम चांगल्या प्रकारे झाला. 300-400 लोकांची उपस्थिती होती. तर इथले जे आहेत या गावचे नागरिक, आपण त्यांच्याशी बोलू. कसा कार्यक्रम झाला? खूप छान. तर हा कार्यक्रमचं नियोजन कोणी केलं होतं? विठ्ठल लोडी डिगोडे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन झालं होतं. या कार्यक्रमात सगळ्या बोला कीर्तन झालं सकाळी. हरिभक्त बारण कमलादास महाराज कानाडे यांची कीर्तनाची सेवा झाली. तर कार्यक्रमाची रूपरेषा कोण सांगणार? तुम्हाला सांगा की आमच्या इथे हे कार्यक्रम करण्यात आले. नक्कीच बघू शकता, तुम्ही बघू शकता. बोला, काय कार्यक्रम होता? दरवर्षीप्रमाणे रामनवमी ते हनुमान जयंती आमच्या इथे नामनाथ जप असते. 24 तास सेवा देतात लोक. आणि त्याच्यानंतर आम्ही आखरीच्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी चांगल्या प्रकारे भोजनाची व्यवस्था करेल असते विठ्ठलजी लोडी डिगोळे यांच्यातर्फे. तसेच एक गोल्ड आयटम म्हणूनही असते. तर हा कार्यक्रम तिथे समाप्त होतो हनुमान जयंतीला. हे बघा की इथं हनुमान जयंतीचा कार्यक्रम फार उत्साहात पार पडलेला आहे. नागरिकांचा तुम्ही प्रतिसाद बघू शकता. खूप छान प्रकारे जवळा पळसखेड या गावी हा कार्यक्रम झालेला आहे. शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड या गावी हा कार्यक्रम झालेला आहे. आपल्या न्यूज मराठी 24/7 चॅनलला शेगाव प्रतिनिधी अक्षय मांटे पाटील सोबत कॅमेरामॅन मोरेकर. धन्यवाद. आता तुम्ही बघू शकता एवढे वयोवृद्ध आहेत आपल्यासोबत. ते इतक्या वर्षापासून या गावात असतील. 55 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आमच्या इथं मराठा महामंडळाचा. आता मराठा महामंडळ म्हणून आहे. लोकांच्या कार्यामध्ये सहभाग कसा करून घेता येईल हे त्यांचं काम चालू असतं. तर बाबा, आपलं नाव सांगा मला. रामदास विठ्ठल कानेरकर. तुम्ही इथलेच रहिवासी का बाबा? मंदिराच्या बाजूला. तुम्ही बघू शकता या ठिकाणी इथले बाबा जे आहेत. आणि अजून एक आहे आपले भाजी वाटत. काय नाव आपलं? रामकृष्ण भटकर. भटकर म्हणून आहेत. तुमचं नाव सांगा बाबा. उमेश मुरलीधर कानेरकर. ओके. अरे सर बाबा, हे भाऊ तर खूप मोठे आहेत. भाऊ, तुमचं नाव सांगा. प्रमोद पाटील कानेरकर. प्रमोद पाटील कानेरकर. हे प्रमोद पाटील आहे. इथले जवळचेच आहात का? आता अजून एक बाबा आहे, बघू शकता तुम्ही. बाबा बघू शकता. बाबा, काय नाव आहे आपलं? मनोहर किसन कानेरकर. बाबा, तुमचं वय किती आहे? 68. बघा, 68 वर्षाचे बाबा इथं आले. जेवण झालं का बाबा? तर बघू शकता आपल्या जी मराठीला. आता हे काय, हे कार्यकर्ते एकदम ते म्हणतो ना की सगळ्या कार्यक्रमाचं जे नियोजन असतं ते काही संभाव्य कार्यकर्त्याकडे असतं, माणसाकडे असतं. त्याच्यावर ते नियोजन ठरलेलं असतं. तर त्या नियोजनाचे एक मेन सूत्रधार आपल्याला भेटलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमचं नाव सांगा भाऊ. गणेश कानेरकर. इथं गणेश कानेरकर म्हणून आहेत. त्यांनी नियोजन केलेले आहेत.
आणि तुमचं नाव? संतोष कानेरकर. दोन्ही कानेरकर. हो, हे कानेरकर वगैरे इथं आहेत. अजून बोला आपलं नाव. धनंजय कानेरकर. ओके, कानेरकर आपले बोलतायत. आता भाऊ तुमचं नाव सांगा. कानेरकर, दत्ता कानेरकर. बरोबर. रवींद्र हा सर, तुम्ही कुठले आहात? तुझं नाव काय बाळा? किती वर्गात आहे बाळा? शाळेत जातं का? नक्की. बर, तुझं नाव बाळा? तुझं नाव काय बाळा? ओम कानेरकर. ओम. तुझं नाव काय बाळा? अरे हॅलो, काय नाव आहे बाबा? बोला ना. कुठले बाबा? इथलेच. या सोहळ्याला किती वर्षापासून येत असता? हा जो हनुमान जयंतीचा प्रोग्राम आहे 53 वर्ष पूर्ण होऊन राहिले आज. आता तुम्ही बघू शकता. काय नाव दादा? चेतन पाटील. हे बघा, पाटील साहेब आमच्याकडे आहेत. तर जेवले का तुम्ही? आता जेवण झालं, तुम्ही घ्या ना प्रसाद. हो, आता आहे ना, हे सगळं झालं करू. आता तुम्ही बघू शकता. एक हो, हे आता हे काय नाव आहे बोला? आता तुम्ही बघू शकता, एक आहेत आपल्याकडे. काय नाव साहेब? संतोष कानेरकर. संतोष कानेरकर. कानेरकर, आपले सगळे कानेरकर आवाज आपण सगळ्यात बघितले. हे कानेरकरांचं गाव आहे जवळ, मला असं वाटतंय. पाटील आणि कानेरकर मला नाव वाटलं. हा, एकच एक सर्व. तर इथे बघू शकता या साईडला की बघा, तुम्ही बघू शकता धर्मवीर आपले महाराजांचं जे आहे धर्मवीर जयंती, तर जयंती सुद्धा साजरी केली जाते. हा, काय नाव? रामेश्वर कानेरकर. बाबा तुमचं नाव? श्रीकृष्ण पाटील. ओके, श्रीकृष्ण पाटील म्हणत. तुम्ही बघू शकता इथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमासाठी. हनुमान जयंतीचा कार्यक्रम इथे तुम्ही जेवणाचं बघू शकता. साधारणतः 700 लोकांचा प्रोग्राम इथे आयोजित करण्यात आलेला होता. तर या जवळा गावात जे आहे हे शेगाव पासून साधारणतः जवळच आहे. तर आपल्या झी मराठी 24/7 ला शेगाव प्रतिनिधी अक्षय मांटे पाटील सोबत धन्यवाद. आपल्या न्यूज मराठी 24/7 ला शेगाव प्रतिनिधी अक्षय मांटे सोबत आज आपण आहोत शेगाव तालुक्यातील जवळा या ठिकाणी. जवळा या ठिकाणी नागरिकांचा जो प्रतिसाद दिसतोय त्याच्यानुसार आपण इथे दाखवतोय. तुम्ही बघू शकता, आपण इथे मंदिर आहे, बरेच नागरिक इथे आहेत, आपण दाखवतोय की आता बघा इथे कसलं बजरंगबलीचं खूप छानसं मंदिर इथं आहे. ते बघू शकता की इथं बजरंगबलीचं किती सुंदरचं मंदिर आहे. ते बघू शकता किती सुंदरचं मंदिर आहे. आता त्याचे जे पुजारी आहेत इथं, पुजारी पण आहे त्याचे. इथं किती वर्षापासून आहे मंदिर? मंदिर हे बरंच पुरातन आहे, भरपूर दिवसाचं पुरातन आहे. किती वर्ष झाले असतील? आज अंदाजे नाही, मला माहिती नाही अजून किती पुरातन आहे. तुमच्या वडिलांपासून हे मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता ते इथले पुजारी वगैरे आपण त्यांच्याशी बोललेलो आहे की, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी की काय सहभाग आहे, प्रचंड सहभाग लोकांचा. तुम्ही बघू शकता की आता जेवणाचं काम चालू आहे. आता लोकांना विचारू जेवण कसं झालं. जेवणाचं जे मंडळ आहे, आता एक बाबाला विचारू. बाबा नमस्कार. नमस्कार. कुठले बाबा? जवळचे का? तर तुम्ही बघू शकता इथे नागरिक जे बोलणारे बघा, बोलणारे तुम्ही बघू शकता. आप तुम्ही बघू शकता या ठिकाणी कि जेवण करतायत नागरिक, त्यांचं जेवण इथे चालू आहे, जेवणाचा प्रोग्राम चालू आहे. तर बघा आता आपण लोकांना संपर्क साधू, जेवण वगैरे कसं आहे काय. तरी साहेब इथे बघा, काय नाव साहेब तुमचं? सुधाकर भटकर. तर इथलेच आहेत. जेवण कसं झालेलं आहे? जेवण एक नंबर झालं, चांगलं झालं. तर त्यांचा रिप्लाय म्हणणं आहे की जेवण चांगलं झालेलं आहे. आता एक दुसरे आता एक भाऊ आहेत, ते दुसरे भाऊ इथे उभे. भाऊ काय नाव आपलं? मनीष पाटील. मनीष पाटील म्हणून आहेत. तर हे कार्यक्रमासाठी आलेले आहेत, जेवण त्यांचं चालू आहे. तुम्ही बघू शकता की बाबा वगैरे आहेत तिथं, तुम्ही बघू शकता. तर नमस्कार बाबा. नमस्कार. 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 तर तुम्ही कार्यक्रम छान आयोजन केलं. किती लोकांचं आयोजन आहे बाबा हे? 700 लोक आहेत. 700 लोक. ती बघू शकता इथे 700 लोकांचा प्रोग्राम आहे या ठिकाणी. तर बाबांचा आयोजक बाबा आहे. काय नाव बाबा? मुरलीधर कानेरकर. मुरलीधर कानेरकर म्हणून बाबांचं नाव आहे. किती वयोवृद्ध माणूस आणि सगळं कार्यक्रम त्यांनी लोकांसाठी आयोजित केलेला आहे. आज हनुमान जयंती असल्यामुळं हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे. पेडगावमध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झालाय. सकाळपासूनच गावात धार्मिक रंगत पसरली होती. मंदिर परिसरात महापूजा, आरती आणि प्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पुरुष आणि महिलांनी टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत उत्साह वाढवला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या भाविकांनी मिरवणुकीत भक्तीचा रंग खुलवला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच आनंदाने सहभाग घेतला.
तर युवकांनी शिस्तबद्ध मार्गदर्शन करत कार्यक्रम अधिक उंचावला. उत्सवामुळे पेठ गावात एकात्मता, धार्मिक सौहार्द आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. कन्नड तालुक्यातील सैनिकांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडगाव पी इथं माळोबाई यात्रेनिमित्त आजी माजी सैनिक संघटनेचे मिलन संमेलन आज सकाळी 8 वाजता पार पडलं. प्रसंगी आलेल्या या सर्व आजी माजी सैनिकांचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय. देशसेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झालेल्या रमेश सर्जेराव सुस्ते आणि सतीश नागेराव भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सैनिकांनी आपल्या मनोगतांमध्ये सांगितलं की देशसेवा पूर्ण झाल्यानंतर आता गावच्या विकासासाठी, समस्यांसाठी सहकार्य करणं आणि त्यांचं कर्तव्य आहे. यावेळी सर्व माजी सैनिकांना सैनिक टोपी वाटप करण्यात आली आणि भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणाही देण्यात आल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उमाकांत भोसले यांनी केलंय, तर आभार पत्रकार अरमान मदार यांनी केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. मी उमाकांत महादेव भोसले, आडगाव पिशोर सैनिक संघटना, आजी माजी सैनिक संघटना आडगाव पिशोर, आज माळोबाई यात्रेनिमित्त गावामध्ये सैनिक संघटनेतर्फे सर्व सैनिकांचे मिलन संमेलन हे चांगल्या पद्धतीने करण्यात आले आणि त्यामध्ये आमच्या सैनिकांचा, सर्वांचा एकजुटतेचा आवाज हा दिसून आलेला आहे. तरी मी सर्व गावकऱ्यांतर्फे आणि सर्व सैनिकांचे संघटनेतर्फे हार्दिक स्वागत करतो आणि हे आपल्या माळोबाई यात्रेला सर्वांनी हजेरी लावली आणि या कार्यक्रमाला आले त्यांच्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. सैनिक संघटना. भामरागड तालुक्यातील भटपार गावातील आदिवासी नागरिक आणि भाकप कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी 13 एप्रिल 2026 पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय. गावात पक्के रस्ते नसल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात चिखलातून जाणं येणं कठीण होते. शालेय विद्यार्थ्यांना लांब पायपीट करावी लागते, तर गंभीर रुग्ण आणि गरोदर महिलांना खाटेवरून ने-आण करणं भाग पडते. भाकपचे नेते सचिन मोतकुरवार आणि सूरज जयकुलवार यांनी प्रशासनावर टीका करत म्हटलंय की उद्योगांसाठी रस्ते रातोरात तयार होतात, मग आदिवासींसाठी वर्षानुवर्षे वाट का पाहावे लागते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. भटपार ते दरभा या मार्गाचं तात्काळ डांबरीकरण, भटपार ते खोटपाडी या मार्गावर मुरुम रस्ता, परिसरात एसटी बस सेवा सुरू करणं अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्यात. कामाला लेखी मंजुरी मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. सर्वांना लाल सलाम. मी कॉम्रेड सचिन मुतकुरवार, जिल्हा सहसचिव भाकपा, गडचिरोली जिल्हा. आम्ही मागील कित्येक दिवसापासून या भटपार गावात आम्ही येतो. सतत यांच्यासोबत आम्ही विविध विषयावर चर्चा करत होतो. त्यामध्ये प्रामुख्याने भटपार ते दरबार, भटपार ते घोटपाडी या रस्त्याची नागरिकांना अत्यंत आवश्यकता. यासाठी आम्ही मागील महिन्यात तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं भामरागडच्या. त्याच्या आधी आम्ही गडचिरोली, एटापल्ली उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं होतं. पण शासन सतत दुर्लक्ष करत आहे. शासन म्हणते गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासींचा विकास करायचा आहे, आदिवासींचा विकास करायचा आहे, खदानी खोलून स्टील सिटी बनवायची आहे. पण आज आदिवासी आपल्या भागात उपेक्षित आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची योजना, सवलती, मूलभूत सुविधा मिळत नाही. रस्ता अभावी पावसाळ्यात तिथल्या नागरिकांची अत्यंत हालत खराब होत आहे. रुग्ण, लहान मुले यांना शाळेत जाणं, रुग्णांना हॉस्पिटल जाणं अडचण होत आहे. शासनाने यांच्या मागणीकडे लक्ष द्यावं. यासाठी लक्षवेधी आंदोलन दिनांक 13 एप्रिल 2026 तहसील ऑफिस भामरागड समोर अनिश्चितकालीन करण्यात येईल, याची आम्ही या सूचनेद्वारे घोषणा करत आहोत. धन्यवाद. माझं नाव भटपर. ಈಗ మాకు డైలా బాయనसाठी మాకు रोड सुविधा आहे. भटपर ते घोटपडी आपला दरबत ते भटपर इथण्यासाठी मग रोड मागणी घेतो तहसील कार्यालय भामरागड मागील जानेवारी महिन्यात. तरी सुद्धा वरून इंका तहसीलदारांना बतल इंका उत्तर व्हावं त्यासाठी मग 13 एप्रिल 2026 మాట ಆಗ ಒಂದು ತಹಸೀಲ್ ಆಫೀಸ್ ಆಂದೋಲನ ಗೆ ಮಾಡು ಸಬೇಟೂರು ಅನ್ನಾಗ ಉತ್ತಮ 4-5 ದಿವಸ ಆಂದೋಲನ ಬೆಚ್ಚೆನ ಮಾಕು ರೋಡ್ತಾ ರಿಸಲ್ಟ್ दाना ದೊರಕ ಯಾಚಾನ ಮಾಡು ಆಗಾಕು ಬೇಕಿನ ಮೇಲೆ ಮಾಯ್ಕಂ ಇಚನೆ ಜೋರ್ ಮಾವ ಮೌಜ ಭಟ್ಪರ್ನಾರ್ ಮಾವ ನಾಟಿನಾಗ ರಸ್ತಾದ ಸುವಿಧಾ ಇಲ್ಲೋ, ರೋಡ್ ಇಲ್ಲೋ, ಭಾಮರಾಡ್ ಈಗ ಭಟ್ಪರ್ದ ದರ್ಬೇನ ರೋಡ್ ಇಲ್ಲೋ, ಬಾತಲ್ಲಿ ಏತ ಸುವಿಧಾ ಇಲ್ಲೋ, ಬಾತೆ ಇಲ್ಲೋ.
तानासाठी माटू सरकार संगे इद्रम ओरेखीसी कागदपत्रांकी बेस्के इद्रम सुविधा इल्लो तानासाठी कम्युनिस्ट पार्टी वाता और मावा हिसाबते ओरेखीस म्हणजे येता आणि सुविधा रोडता रस्ता अन्न वस्त्र निवरले का मूळ गोष्टी लक्षात किसी और मावा लक्ष येत तर आणि और संगे मग संपर्क मानव आणि नेण लेवनाड माग रोड आहे ना पाहिजे स्कूल पाहिजे सभे पाहिजे रोड पाहिजे लोक तो जनतेतून सेवा केल्यासाठी वातर माग सेवा ही कमी जोरे इचोके पुलंबड किसी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर चेक क्रमांक 1 आणि 2 आणि झिंगानूर माल परिसरात नागरिकांना गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पाण्यासाठी महिला आणि पुरुष डोक्यावर गुंड कवळ घेऊन गावातील जंगलात भटकंती करतायत। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार, तालुका सचिव रवी बारसांगडी आणि कार्यकर्ते लक्ष्मण आडेट्टी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत ही समस्या मांडली। ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुमरी यांनीही झिंगानूर नळ योजना केवळ कागदावरच असल्याचं आणि गावात पाणी पुरवठा होत नसल्याचं सांगितलंय। गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गावापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या इंद्रावती नदीतून उपसा सिंचन योजना राबवण्याची गरज आहे, कारण 1000 फूट खोदलेल्या बोरवेलना पाणी मिळत नाही। सचिन मोतकुरवार यांनी या समस्येकडे मुख्यमंत्र्यांकडे लक्ष देऊन पाण्याच्या स्थायी उपाय करण्याची मागणी केली आहे। सर्वांना लाल सलाम। मी कॉम्रेड सचिन मुतकुरवार। आज आमचे तालुका सचिव रवी बारसांडे सिरवंचाचे आणि समाजसेवक रामचंद्र कुंबरी आणि लक्ष्मण आडेट्टी सोबत आम्ही इथं झिंगानूर या गावात आलेलो आहोत। या गावात कित्येक महिन्यापासून उन्हाळ्याचे दिवस लागण्याची सुरुवातपासूनच पाण्याची अत्यंत कमतरता। आज आम्ही इथे परिस्थिती बघितली आहे। या इथल्या महिला बालरुग्ण लहान मुलांना माणसांना इथं या गड्ड्यातलं पाणी प्यावं लागतंय। सरकार म्हणते, आपले मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात आम्ही अत्यंत विकास करत आहोत, लोकांची हर समस्या सॉल्व करत आहोत, खदानाने एवढा पैसा येता म्हणताय, तर मग जनतेचे हा पैसा कुठे चालले? आज हे आदिवासी उपेक्षित आहे, त्यांना पिण्याचे साधारण पाणी नाही भेटत आहे। तर सरकारकडे आम्ही मागणी करू, तुरंत इथं पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा झिंगानूर गावाच्या लोकांना आपण घेऊ, आम्ही मुख्यमंत्रीच्या नागपूर कार्यालयावर आंदोलन करू। धन्यवाद। मूर्तिजापूर तालुक्यातील टिपटाळा येथील 2 युवक वाई येथील सोयरीक कार्यक्रम आटोपून मोटरसायकलनी आपल्या गावाकडे परत जात असताना दुर्दैवी अपघात घडलाय। टिपटाळा येथील शरद डोंगरे आणि रमेश जामनिक या दोघांची दुचाकी शिवाजीनगर परिसरात समोरून आलेल्या वाहनामुळे ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला धडकली। या अपघातात शरद डोंगरे जागीच ठार झाले, तर रमेश जामनिक गंभीर जखमी झालेत। घटना समजताच शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अजित जाधव, उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, एएसआय नंदू टिकार, हेड कॉन्स्टेबल इरफान भाई आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावून गेले। जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या शहर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत। मूर्तिजापूर शहरात गोवंश कत्तल पुन्हा एकदा चर्चेत आले। कसबापुरा स्टेशन परिसर आणि जुन्या वस्तीत अवैध कत्तल करून विक्री केली जात असल्याचे काही धक्कादायक व्हिडिओ समोर आलेत। सूत्रांच्या माहितीनुसार हा प्रकार काही ठिकाणी मर्यादित नसून शहरात सुमारे 20 ते 25 ठिकाणी सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय। या घटनेमुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत असंही सांगितलं जातंय। संबंधितांवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। काही नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। शहरात चर्चा रंगली आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात हा प्रकार सुरू असताना स्थानिक पोलिसांना माहिती का नाही किंवा याकडे दुर्लक्ष केले जाते। प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही तर नागरिकांकडून तीव्र आंदोलन होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जाते। जिल्ह्यात एलपीजी आणि सीएनजी गॅसच्या पुरवठ्यात अडचणी, कृत्रिम टंचाई आणि वाढीव दरावर नाराजी व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे। जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधर महाजन यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की काही एजन्सीकडून गॅसच्या कृत्रिम टंचाईमुळे काळा बाजार सुरू आहे आणि ग्राहकांवर जादा दर लावून विक्री केली जाते। यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक ताण सहन करावा लागतोय। तसंच सीएनजी गॅस वेळेवर न मिळाल्यानं ऑटो चालकांवर गंभीर परिणाम होत असून रांगेत उभं राहताना काही ठिकाणी जीवितहानीच्या घटना घडल्याचा उल्लेखही करण्यात आलाय। निवेदनात प्रशासनाने संबंधित एजन्सीवर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याची आणि गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेने दिलाय। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे।
मी रवी पंडित, जिल्हा महासचिव नांदेड दक्षिण, आणि माझ्या सोबत असलेले उत्तरचे KH वने साहेब, अरुणजी भद्रे, रंगनाथजी गजले, प्राध्यापक या ठिकाणी इंगोले सर, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उत्तर आणि दक्षिण या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की जिल्ह्यामध्ये नव्हे तर संबंध महाराष्ट्रभर, देशभर ज्या पद्धतीनं घरगुती गॅसचा तुटवडा होत आहे, LPG गॅसचा तुटवडा होत आहे, CNGचा होत आहे, तुम्ही पाहता की ऑटो चालक अतिशय कमी दरामध्ये ते रोजगारावर काम करत असतात, परंतु दिवसभर ते CNG मिळवण्यासाठी रांगेमध्ये असतात आणि त्यांचा रोजगार बुडत असतो. त्याच पद्धतीनं घरगुती महिला जे की रोजगार करून आपलं घर आणि कुटुंब सांभाळत असतात, अशाही पद्धतीमध्ये ते सकाळच्या 6 वाजल्यापासून घरगुती गॅस मिळवण्यासाठी ते अतिशय प्रयत्न करत आहेत. परंतु एजन्सीच्या मार्फत आम्हाला अशी काही माहिती मिळाली की ब्लॅकच्या पद्धतीनं गैरमार्गाने ते विक्री करत आहेत, अतिशय मोठ्या दराने ते विक्री करत आहेत आणि जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेब म्हणत आहेत की जिल्ह्यामध्ये गॅसचा पुरवठा अतिशय सुरळीत आहे, कसल्या पद्धतीचं त्या ठिकाणी कमतरता नाही आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर असं दिसून येत आहे की या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचा तुटवडा जाणवत आहे. या प्रकरणामध्ये महिलांना घरचं काम करून आणि त्या अतिशय मोठ्या दराने ते घेण्याची वेळ त्या महिलावर येत आहे आणि त्यांचा रोजगार बुडत आहे. त्याच पद्धतीनं ऑटो चालकावर सुद्धा उपासमारीचे वेळ येत आहे. उन्हाच्या तीव्रतेमध्ये लाईनीमध्ये थांबून काही इस्माता अकोला जिल्ह्यामध्ये एका माणसाचा या ठिकाणी मृत्यू देखील झालेला आहे. तरी मी पुरवठा अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी या परिस्थिती जाणीव करून अवगत करून दिलं की हा अतिशय प्रकार गंभीर असून याच्यावर आपण तातडीने जर लक्ष नाही घातलं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काही दिवसामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा आम्ही इशारा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना आणि एजन्सी जे गैरमार्गाने विक्री करत आहेत याही स्वरूपाच्या या माध्यमातून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि काही दिवसानंतर याच्यावर जर सखोल त्यांनी जर काही परिस्थिती चांगल्या पद्धतीनं निर्माण नाही केली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, नांदेड जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे. हिवरा आश्रम येथील विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाच्या कुमारी प्रियंका देशमुख आणि कुमारी गायत्री गायकी यांनी BSc तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींना राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच NSS अंतर्गत राष्ट्रीय एकात्मिकीकरण शिबिरासाठी कर्नाटक इथं निवड मिळाली. त्यांनी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करत आपली वेगळी छाप पाडली. शिबिरात त्यांनी महाराणी ताराबाई आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या. तसंच महाराष्ट्राची पारंपरिक लावणी सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. या यशामागे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मीना निकम आणि प्राध्यापक अमोल शेळके यांचं मार्गदर्शन लाभलं. महाविद्यालयानं विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. नांदेडकरांना शिवकालीन इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे. नंदगिरी किल्ल्यावर शिवकालीन सुवर्णहोन, नाणी आणि पुरातन शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय, ज्यामुळे इतिहास प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुवर्णहोन, प्राचीन नाणी, तलवारी, कवच आणि इतर शस्त्रसज्जतेची माहिती नागरिकांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन विशेष उपयुक्त ठरणार आहे. ते इतिहासाची समृद्ध परंपरा प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव घेऊ शकणार आहेत. कार्यक्रमाचं आयोजन स्थानिक इतिहासप्रेमी आणि संस्थांच्या सहकार्यानं करण्यात आले. हे प्रदर्शन 3 ते 5 एप्रिल 2026 दरम्यान सायंकाळी 5 ते 8 या वेळेत नंदगिरी किल्ला या परिसरात होणार आहे. आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहून ऐतिहासिक समृद्धीचा अनुभव घेण्याचं आवाहन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. नंदगिरी किल्ल्याचा किल्लेदार आपणास याद्वारे आवाहन करतो की दिनांक 3 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान नंदगिरी किल्ला होळी परिसर नांदेड या ठिकाणी नंदगिरी किल्ला संवर्धन समिती आणि त्याबरोबर नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन होन, शिवकालीन नाणी आणि शस्त्रांचं प्रदर्शन आपण भरवलेले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी अगदी निशुल्क आहे आणि हे प्रदर्शन 3 तारखेपासून 5 तारखेपर्यंत सकाळी 10 वाजतापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं ठेवलेलं आहे. करिता सर्व नांदेडकरांना आम्ही आवाहन करतो की इतिहासात पहिल्यांदाच नांदेडमध्ये होन येत आहे, जे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी वापरलेलं आहे. आणि या होनला पाहण्यासाठी आपण सर्वांनी नक्की यावं आणि त्याचा इतिहास जो आहे आपण जाणून घ्यावा, ही आमची सर्व नंदगिरी किल्लेदारांची इच्छा आहे. धन्यवाद.
महाराष्ट्रातील 5वे शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा पारंपरिक रथोत्सव हनुमान जयंती अर्थात चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला। रथोत्सवाच्या प्रारंभी विधिवत पूजा करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। यावेळी धुळे मनपाच्या महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली। त्यानंतर धुळे शहरातील विविध भागातून एकविरा देवीचा रथ मार्गस्थ होत पारंपरिक नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। जय देवी एकविरा या जयघोषात वातावरण भक्तिमय झालं होतं। चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं पार पडलेला हा रथोत्सव भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरला। श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट देवपूर धुळे एकविरा देवीच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। आज चैत्र शुद्ध पौर्णिमा निमित्ताने आई एकविरा मातेचा पूर्ण धुळे शहरातनं परिक्रमा करणारा पितळी रथ आणि त्यात चांदीची मोठी मूर्ती असं ठेवून आई भगवतीची रथयात्रेला सुरुवात झाली आहे। रथयात्रा पूर्ण धुळे शहरातनं फेरी मारून कमीत कमी हे रथयात्रा 12 तास चालते। तर 12 तासाच्या या रथयात्रेत धुळे शहराचे नागरिक मोठ्या आनंदाने स्वागत करतात। स्वागत करून आई भगवतीचा आशीर्वाद घेतात, प्रसाद घेतात आणि आपला आनंद द्विगुणा करून घेतात। तर सगळ्या भाविकांना परत विनंती आहे की आता रथोत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आनंद द्विगुणा करून घ्यावा। धन्यवाद। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।